नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती प्रश्नपत्रिका बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. लाईफ डिवाइन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर अरविंद घोष हे या पुस्तकाचे लेखक आहे. नेक्स्ट, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर मुंबई हे शहर ओळखले जाते. नेक्स्ट, वर्धमान महावीरांचे जन्मस्थान कोणते? तर उत्तर आहे कुंडग्राम. नेक्स्ट, चुंबकीय क्षेत्रातील दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते? तर फ्लेमिंगच्या उजव्या नियमानुसार. नेक्स्ट, खानदेश हा रिकामी जागा खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे. तर तापी खोऱ्यामध्ये वसलेला वायव्य प्रदेश आहे. नेक्स्ट, राज्याकडून कोणत्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास पुनर्विलोकन केले जाते? तर न्यायिक यांचे. नेक्स्ट, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प. नेक्स्ट, प्रधानमंत्री ग्राम उद्योग योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर 2000मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झालेली आहे? तर सातपुडा टेकड्यावरील. नेक्स्ट, रिकामी जागाला उपयुक्त आणण्यासाठी लडाखमधील फुगा व्हॅलीचा वापर केला जातो. तर भूऔष्णिक ऊर्जेचा वापर केला जातो. नेक्स्ट, रिकामी जागाचा प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. तर पश्चिम घाटामुळे होते. नेक्स्ट, महाराष्ट्र कोणत्या राज्याच्या वायव्य सीमेला आहे? तर महाराष्ट्र हा गुजरात राज्याच्या वायव्य दिशेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचे 1758चे नेतृत्व रिकामी जागा यांनी केले? तर खाजा सिंह यांनी केलेले आहे. नेक्स्ट, मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पन्ना जिल्हा हा हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, किनारपट्टी लांबीच्या बाबतीत महाराष्ट्राची किनारपट्टी रिकामी जागा आहे. तर महाराष्ट्राची किनारपट्टी ही चौथी सर्वात लांब किनारपट्टी आहे. नेक्स्ट, रिकामी जागाची पठारे ही रेगूट मुंडेने व्यापलेली आहे. तर महाराष्ट्राची पठारे. नेक्स्ट, रिकामी जागा हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे. तर कुतुब मिनार हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे. नेक्स्ट, खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर पश्चिम बंगालमध्ये आढळते. नेक्स्ट, सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये रिकामी जागा या ठिकाणी आहे. तर आनंद या ठिकाणी आहे. गुसाडी हे कोणत्या राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे? तर गुसाडी हे तेलंगणा या राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द कोणता? तर बाण. नेक्स्ट, पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर पाय हा तद्भव प्रकारचा शब्द आहे. नेक्स्ट, जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर हा दंत तालव्य आहे. नेक्स्ट, कमळासाठी योग्य शब्द निवडा. तर सरोज हा होतो. नेक्स्ट, अवरोह शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आरोहण हा आहे. नेक्स्ट, 12 व्यक्ती एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील? तर 15 व्यक्ती. नेक्स्ट, भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. बहिणीचे वय 28 वर्ष असेल तर भावाचे वय किती? तर 21 वर्ष. नेक्स्ट, 1500 रुपयेचे शेअर्स 1800 रुपयाला विकले तर शेकडा नफा किती? तर 20%. नेक्स्ट, 10 मुलांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. त्यात प्रशिक्षणाचे वय मिळवल्यास सरासरी 22 होते. तर प्रशिक्षकाचे वय किती आहे? तर प्रशिक्षकाचे वय 42 आहे. नेक्स्ट, 25 × 12 = 540. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.